नाशिक शहरातील हिरावाडी रोड परिसरात असलेल्या न्यू समृद्धी ज्वेलर्स दुकानावर शुक्रवारी रात्री 9 वाजेच्या दरम्यान हातात बंदूक घेऊन आलेल्या 5 ते 6 दरोडेखोरांनी सोने चांदीचा ऐवज लुटून नेलाय। या दरम्यान दुकान मालक तसेच दुकानातील महिला आणि कामगारांसोबत झटापट करत मारहाण करण्यात आली। यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला असून भरवस्तीत झालेल्या या धाडसी दरोड्याने खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार हिरावाडी रोडवर चंद्रभागा अपार्टमेंट गाळा क्रमांक 3 येथे नैना पगारिया यांचं न्यू समृद्धी ज्वेलर्स नावाचं दुकान असून रात्री 9 वाजता पगारिया, महिला कामगार सोनाली पाटील तसेच अमित श्रीश्रीमार असे तिघे जण दुकान बंद करण्याच्या तयारीत असताना 2 दुचाकीवरून 6 जण आले। त्यातील 2 जण बाहेर थांबले तर तोंडाला मास्क आणि टोपी परिधान केलेल्या चौघांनी दुकानात प्रवेश करत ज्वेलर्स दुकान मालक पगारिया यांच्यावर बंदूक रोखत दागिने लुटण्याचा प्रयत्न केला। यावेळी दरोडेखोरांना प्रतिकार करताना पगारिया यांनी हातातील ट्रे फेकला तर सोनाली व अमित यांनीही दरोडेखोरांना प्रतिकाराचा प्रयत्न केला। त्यावेळी दरोडेखोर आणि कामगार यांच्यात झालेल्या झटापटीत दरोडेखोरांनी हातातील बंदूक अमितच्या डोक्यात उलट्या बाजूने मारली। वर्मी घाव बसल्यानं अमित रक्तबंबाळ झाला। त्यानं एका दरोडेखोराला पकडलं, मात्र झटापटीत त्याचा शर्ट फाडला आणि त्यानंतर आरडाओरड केल्यावर दरोडेखोर दुचाकीवरून पसार झाले। या घटनेनं परिसर हादरून गेला असून जखमी अमित याच्या डोक्याला 14 टाके पडलेत। दुकानातून सोन्याचे पदक, लहान मुलांची अंगठी आणि इतर दागिने दरोडेखोर यांनी लुटून नेल्याची माहिती दुकान मालक पगारिया यांनी दिली आहे। सदर घटनेनंतर न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा पथक घटनास्थळी दाखल झाले होते। त्यांनी दुकानात घुसलेल्या संशयितांनी हात लावलेल्या काही वस्तूंचे ठसे नमुने घेतलेत। घटनेनंतर पोलिसांनी दुकानातील तसेच परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे फुटेज तपासणी करून त्यावरून संशयितांचा शोध घेण्यासाठी पथक रवाना करत शहरातील मुख्य रस्त्यांवर नाकाबंदी करण्यात आली आहे। हा सर्व थरार 7 मिनिटांपर्यंत सुरू होता। ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, नाशिक।